काचेचं घर आणि गारठलेली नाती. मुंबईच्या एका गजबजलेल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये समीर नावाचा एक तरुण प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. समीर दिसायला रुबाबदार, कामात प्रचंड हुशार आणि महत्वाकांक्षी होता. त्याचं आयुष्य म्हणजे सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत फक्त लॅपटॉप, डेडलाईन्स आणि कानाला लागलेले महागडे हेडफोन्स. त्याच्यासाठी यश म्हणजे फक्त पदोन्नती आणि बँक बॅलन्स वाढवणं होतं. त्याच्या याच आयुष्यात तृषा नावाची एक हळवी मुलगी होती. तृषा समीरवर जीवापाड प्रेम करायची. तिला समीरचं यश हवं होतं, पण त्या यशात तिलाही वाटा हवा होता. तिला समीरसोबत घालवलेले छोटे छोटे क्षण हवे होते, पण समीरकडे तिच्यासाठी फक्त एकच उत्तर असायचं, आय एम बिझी तृषा. एके दिवशी तृषा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याला सरप्राईज देण्यासाठी ऑफिसमध्ये पोहोचली. तिने सुंदर निळ्या रंगाची पैठणी नेसली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता. ती अर्धा तास केबिन बाहेर वाट बघत राहिली. शेवटी ती आत गेली तेव्हा समीर एका क्लायंटवर फोनवरून ओरडत होता. तृषाने टेबलावर केक ठेवला आणि हळूच म्हणाली, समीर, आज आपला दिवस आहे. किमान अर्धा तास माझ्यासाठी देऊ शकशील? समीरने रागाने फोन बाजूला ठेवला आणि तिच्याकडे न बघताच ओरडला, तृषा, तुला कळत नाही का? या प्रोजेक्टवर माझं करिअर अवलंबून आहे. तुझे हे फालतू सेलिब्रेशन नंतरही होऊ शकतात. प्लीज गो होम. तृषाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने आणलेला केक तिथेच सोडून ती वळली. दारात उभी राहून ती फक्त इतकंच म्हणाली, समीर, नाती ही फुलांसारखी असतात. त्यांना प्रेमाचं पाणी आणि वेळेचा सूर्यप्रकाश हवा असतो. तू फक्त भिंती बांधल्यास, पण त्यात घरपण मात्र हरवलंय. आज मी कायमची चालली आहे, कारण तुला माझ्यापेक्षा तुझ्या लॅपटॉपची जास्त गरज आहे. तृषा त्या दिवशी कायमची दूर निघून गेली. समीर अधिकच कामात बुडाला. तो आता डायरेक्टर झाला. त्याला मोठी केबिन मिळाली, पण त्या केबिनमध्ये आता तो मोगऱ्याचा सुगंध नव्हता. एकटेपणामुळे तो प्रचंड चिडचिडा झाला. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांवर ओरडणे, घरी आई वडिलांनी प्रेमाने विचारलं तरी त्यांच्यावर संतापणे, हे त्याचं रोजच झालं. त्याचा स्वभाव इतका कडू झाला की लोक त्याला घाबरू लागले. त्याला वाटलं तो यशस्वी झालाय. पण रात्री जेव्हा तो आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये परतत असे तेव्हा तिथली शांतता त्याला खायला उठायची. तो चिडचिडा झाला होता, कारण त्याच्या मनाला माहिती होतं की त्याने काहीतरी खूप मौल्यवान गमावलं आहे. एका शनिवारी व्यवसायाच्या मीटिंगसाठी समीर जव्हारच्या दिशेने स्वतःची गाडी चालवत जात होता. बाहेर पाऊस धुवाधार कोसळत होता. अचानक घाटाच्या एका वळणावर गाडीचं इंजिन बंद पडलं. नेटवर्क गायब होतं आणि आसपास घनदाट जंगल. समीरचा राग अनावर झाला. त्याने स्टेअरिंगवर जोरात मुक्का मारला. पावसापासून वाचण्यासाठी तो जवळच असलेल्या एका जुन्या पाषाणी मंदिराच्या ओसरीत गेला. तिथे एक वृद्ध गृहस्थ, ज्यांना लोक प्रेमाने काका म्हणायचे, एका कंदिलाच्या उजेडात शांतपणे पुस्तक वाचत बसले होते. समीर तिथेही फोनवर कोणाला तरी शिव्या देत होता. जरी रेंज नव्हती तरी तो आपला राग काढत होता. काका हसले आणि संथ आवाजात म्हणाले, बाळा, या पावसात आवाज करण्यापेक्षा पावसाचा थेंब जमिनीवर पडतानाचा नाद ऐकायला शिक. खूप शांत वाटेल. समीर चिडून म्हणाला, काका, माझं लाखो रुपयांचं नुकसान होतंय आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय. काकांनी पुस्तक मिटलं आणि समीरच्या डोळ्यांत बघून म्हणाले, तू धावतोयस खूप, पण तुला कुठे पोहोचायचंय हेच तू विसरलायस. तू तुझ्या सावलीपेक्षा वेगाने धावण्याचा प्रयत्न करतोयस. माणूस जेव्हा फक्त भविष्याचा विचार करतो तेव्हा तो धावत असतो, पण जेव्हा तो आजमध्ये जगतो तेव्हाच त्याची सावली त्याच्यासोबत चालते. तू प्रगतीचा डोंगर चढलास, पण त्या शिखरावर तू एकटाच उभा आहेस. तिथे तुला दाद देणारं कोणी नाही, कारण तू मागे वळून बघायला विसरलास. काकांचे ते शब्द एखाद्या बाणासारखे समीरच्या काळजाला टोचले. त्याला त्या रात्री मंदिराच्या त्या शांत वातावरणात तृषाचे ते अश्रू आठवले. त्याला समजलं की तो जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला आणि स्वतःच्या माणसांना हरवून बसलाय. पुढच्या काही महिन्यात समीर पूर्णपणे बदलला. त्याने ऑफिसमध्ये कामाचे तास निश्चित केले. त्याने हाताखालच्या लोकांशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली. तो जव्हारला आपल्या घरी गेला, आईवडिलांच्या पाया पडला आणि त्यांच्यासोबत तासंतास गप्पा मारू लागला. त्याचा चिडचिडा स्वभाव आता नाहीसा झाला होता.
तो शांत झाला होता. पण एक गोष्ट अजूनही अपूर्ण होती. त्याला तृषाची माफी मागायची होती. त्याने शोध घेतला तेव्हा त्याला कळलं की तृषा तिच्या गावी एका लहान मुलांच्या शाळेत शिकवते. एका रविवारी समीर तिथे पोहोचला. तृषा मुलांना गोष्ट सांगत होती. तिला समोर समीरला बघून धक्काच बसला. समीरने कोणताही दिखावा केला नाही. तो तिच्या समोर गेला. त्याने आपला महागडा फोन बाजूला ठेवला आणि तिचे हात हातात घेतले. तो गहीवरून म्हणाला, तृषा, मी घड्याळाच्या काट्यासोबत धावताना हे विसरलो होतो की कोणाचा तरी हात हातात धरून चालण्यात खरंच सुख असतं. मला माफ कर. मी खूप कमावलं, पण तुझ्याशिवाय ते सगळे शून्य आहे. आता माझ्याकडे तुझ्यासाठी भरपूर वेळ आहे. आयुष्यभराचा वेळ. मला पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात जागा देशील. तृषाला समीरच्या डोळ्यांत पश्चात्तापाची ती ओल दिसली. जो समीर कधी नजर वर करून बघत नव्हता, तो आज तिच्या नजरेत हरवला होता. तिने मंद हास्य करत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही महिन्यांनंतर त्याच जुन्या मंदिरात जिथे समीरला काका भेटले होते, तिथे आज फुलांची सजावट केली होती. सनई चौघड्यांचे सूर घाटात घुमत होते. समीर आणि तृषा लग्नाच्या बेडीत अडकले होते. काका लांबूनच आशीर्वाद देत होते. समीरने तृषाकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, आज माझं सर्वात मोठं टार्गेट पूर्ण झालं. तृषाने हसून विचारलं, कोणतं? समीर म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू. आणि त्या सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात दोन जीव पुन्हा एकदा एकरूप झाले आहेत. तात्पर्य, आयुष्याची खरी श्रीमंती बँकांमध्ये नाही, तर आपल्या माणसांच्या डोळ्यांतील समाधानात असते.